रामामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता। एक चिंतन। आपला 22वा अध्याय आपण बघत आहोत वचनामृताचा। आपण बघत आहोत की भक्त अनेक प्रकारचे असतात। प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असतो, वेगळा असतो, त्याची वेगळी ओळख असते आणि त्याप्रमाणे त्याचं व्यक्तित्व असतं। काही व्यक्ती गीतेत जसं म्हटलं आहे, ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः। जो ब्रह्माला, विद म्हणजे जाणणं किंवा जाणणारा, तो ब्रह्माला जाणतो आणि ब्रह्मामध्येच स्थित असतो। ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः। आता ब्रह्माला जाणणं आणि ब्रह्माला मध्ये स्थित राहणं हे आपण रामकृष्णांच्या ह्या छोट्याशा घटनेवरून बघत आहोत। ती जिलेबीची टोपली आहे, एक टोकरा टाकला, मलाई खाऊ घालते, घृतकुल्या मधुकुल्या गोडधोड, आणि मग समाधीमध्ये ते मग्न होतात। समाधी काय आणि ब्रह्म काय? ब्रह्मात लीन होणं म्हणजे समाधी। तुमचं वेगळं काही अस्तित्व नाही। जोपर्यंत वेगळे आहोत तोपर्यंत आपण काय छोटे आहोत, अल्प आहोत। उपनिषद म्हणतात अल्प आहोत, आपण छोटे आहोत। एक लाट आहे, एक समुद्र आहे। तर लाट जेव्हा म्हणते मी लाट आहे तेव्हा ती छोटी असते। किती मोठी असली, 4 फुटाची 4 मीटरची जरी लाट असली, पावसाळ्यामध्ये असते, तर काही समुद्र होऊ शकत नाही। ती राहते, लाटच राहते। समुद्राची आणि लाटेची आपल्याला तुलना नाही करता येत। अनंतपटीने समुद्र हा लाटेपेक्षा विस्तारलेला असतो, मोठा असतो, महान असतो। म्हणून अल्प नाल्पे सुखमस्ती। अल्प जे आहे, थोडंसं आहे, छोटंसं आहे, त्यामध्ये काही गंमत नसते, सुख नसते। न अल्पे सुखमस्ती, छांदोग्योपनिषद आहे। भूमा वै तत्सुखम। खरं सुख कुठे असते? व्यापकतेत असते। भूमा म्हणजे व्यापकता। म्हणून 18व्या अध्यायामध्ये गीतेच्या हाही जो म्हटलं ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः, हा पण गीताच आहे, 5वा अध्याय, संन्यास योग। आपण जे काही करतो, हालचाल करतो, त्याला प्रवृत्ती म्हणतात। तुम्ही ऐकता, ती प्रवृत्ती आहे। तुम्ही ऐकण्याला प्रवृत्त झाल्या, तसं आपण भाषेमध्ये म्हणतो। बोलणं ही पण प्रवृत्ती आहे। आपल्यामध्ये ती बोलण्याची उर्मी असल्याशिवाय, प्रवृत्ती असल्याशिवाय आपण ती गोष्ट करत नाही। कोणती गोष्ट करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त व्हावं लागतं, आणि प्रवृत्त होण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी एक प्रवृत्ती हवी असते। ती प्रवृत्ती येते कुठून? सगळ्या जगामध्ये प्रत्येकाची प्रवृत्ती असते, आहे की नाही? मांजर उंदराला पकडते, ती मांजराची प्रवृत्ती असते उंदराला पकडण्याची। उंदीर पळून जातो, ती पळून जाण्याची ती प्रवृत्तीच आहे। ती तुम्ही काही करा किंवा नाही काही करो, ती सगळी प्रवृत्तीतच येतं प्रवृत्तीर्भूतानां, 18वा अध्याय गीतेचा। भूत म्हणजे सगळंच काही, त्याच्यात सगळेच आले। भूत म्हणजे जे जे
उद्भवलेले आहेत, निर्माण झालेले आहेत, सध्या हयात आहेत, ते सगळे भूत. म्हणजे भूतपिशाच्या अर्थ नाही आहे. भूत हा आपला जसं म्हणतो, तुम्ही व्याकरणाचं भूतकाळ म्हणू शकतात. भूत म्हणजे होऊन जे गेलेले तर भूत म्हणतात, आहे ना. भूत आत्मा गीतेमध्ये आहे. म्हणजे जे आहेत, सध्या हयात आहेत किंवा होऊन गेले आहेत, ते सगळे भूत. भूत म्हणजे आपण ज्याला पास्ट टेन्स म्हणतो, पास्ट आहे, झालेली गोष्ट आहे, ते घडलेली गोष्ट आहे. येतं प्रवृत्ती, आपल्या सगळे प्रवृत्ती दिसते. तुम्ही इथं आले, प्रवृत्ती आहे म्हणून आले. मी तुम्हाला वाटलं की यावं, मी ही प्रवृत्ती कशामुळं, हा प्रश्न आहे. आपण असं करावं असं का वाटतं, ती प्रवृत्ती कुठून येते, किंवा करायचं नाही हे का वाटतं, कुठून येते ती प्रवृत्ती, त्याला म्हणतात. त्याचा सोर्स काय आहे, त्याचा उगम काय आहे की नाही. प्रत्येक गोष्टीला उगम असतो ना, नदीला उगम असतो नाही. त्याचा सोर्स काय आहे, आणि तो सोर्स असा आहे की इथे आहे तिथे नाही असं नाही आहे, कुठे नाही असंच नाही, तो सोर्स आहे. नदीचा उगम एका विशेष ठिकाणी असतो, तिथून ती येते, सुरू होते, मग विस्तारते आणि खूप मोठी होते. जिथे ते समुद्राला मिळते तिथे खूप मोठा असा तिचा विस्तार असतो. जसं गंगासागर आहे, गंगा सागराला जाऊन मिळते, तिथे तिचा विस्तार खूप मोठा आहे, कित्येक किलोमीटर आहे. उगमापाशी ते एक धारेसारखी असते, त्याला गंगोत्री किंवा आपण त्याला गोमुख म्हणतो. गोमुख छोटं तोंड असतं ना, तिथून थोडीशी धार असते. नर्मदेची थोडीशी करंगळी एवढी धार आहे, कावेरीची पण तशीच आहे. पण याचं असं नाही आहे, याचा उगम सगळीकडेच आहे. ततम म्हणजे व्याप्तम, येन सर्वमिदं ततम, इदं ततम सर्वम. सर्व म्हणजे सर्वम, त्यातून काहीच बाद नाही जात. आता बघा, ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता म्हणजे काय. तुम्ही ब्रह्माला जाणता म्हणजे सगळं हे जे काही अस्तित्व आहे त्याला ब्रह्म म्हणतात. जे काही अस्तित्ववान आहे त्याला ब्रह्म म्हणतात. आहे म्हणजे आहे, ते कधीच नाही असं होत नाही, नेहमीच असतं. आहे म्हणजे आहे. तुम्ही ते बसलेले आहात म्हणजे आज नक्कीच बसलेले आहात, त्याच्याविषयी आपल्याला काही संशय घेता येत नाही. त्याला म्हणतात अस्तित्व, इजनेस, अस्ति प्रत्यय. आहे म्हणजे आहेच, नक्कीच आहे. त्या आहे प्रत्ययाने सगळं जग व्यापलं आहे. येन सर्वमिदं ततम. असं काय आहे ज्यांनी सगळं व्यापलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला करण्याची इच्छा होते किंवा करण्याची इच्छा होत नाही, असं काय आहे ते आपल्याला तोंडाने सांगता येत नाही आणि बुद्धीने आपल्याला आकळता येत नाही. ते बुद्धिगम्य नाही, पण आहे नक्की. कारण काय, त्याचे परिणाम दिसतात तुम्हाला नाही. गोष्ट आहे. जसं आता उदाहरणं आपण भौतिक उदाहरण घेतलं, जसं आपल्यावर गुरुत्वाकर्षणाचा सगळा परिणाम आहे की नाही. जसं चंद्राच्या कला होतात त्याप्रमाणे समुद्राला काय ते भरती ओहोटी येते. म्हणजे तुम्हाला ते परिणाम कसा घडतो हे आपल्याला दिसत नाही आहे, पण परिणाम होतो की जसं विजेतून आपल्या तारेतून वीज प्रवाह जातो, तो दिसत नाही आपल्याला, पण जेव्हा दिवा लागतो तेव्हा तो दिसतो. तो परिणाम आहे. म्हणजे तारेतून वीज काय होते, वाहते आहे की नाही. करंट ज्याला आपण म्हणतो की नाही, करंट म्हणजेच वाहणं, प्रवाह ज्याला आपण करंट म्हणतो. हा प्रवाह आहे, विजेचा प्रवाह आहे. दिसत नाही पण आहे, नक्की आहे. नसेल तर मग दिवाच लागणार नाही. तसं आपण बोलतो, चालतो, क्रिया करतो, प्रवृत्त होतो, अप्रवृत्त होतो, ते कशामुळे होतो हे सगळं आपल्याला बुद्धीने समजून घ्यावं लागेल, जेणेकरून आपण काही असे बस आपलं जसं वाटेल तसं नाही आहे. तर जे जसं आहे तसं बघा. जसं आहे म्हणजे ज्याप्रमाणे तुमच्या मागे कोणती प्रेरक शक्ती आहे ते बघा. ती शक्ती जे बघू शकतात ते ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता असतात. त्यांना कळते की हे ब्रह्म आहे, ते जाणतात आणि स्थिता म्हणजे त्याच्यात राहतात, आणि ते खूप महान लोक होतात. अवतार पुरुष, साधू, संत, सत्पुरुष हे तसे असतात आणि ते फार थोडे असतात, फारच थोडे असतात. पण तेवढ्याने सगळं जग चालतं बघा. जसं आपण म्हणतो ना
की अन्नामध्ये मीठ आपण फार थोडंसंच टाकतो, किंचित टाकतो. अन्न याची क्वांटिटी एवढी म्हणजे असते बघा, त्यात मीठ आपण फार टाकतो, कमी टाकतो, त्या प्रमाणाप्रमाणे फारच कमी असतं. पण ते जर टाकलं नाही तर ते अन्नाला काही आपण खाऊ शकत नाही, चव येत नाही, अळणी होतं. ते टाकलं की अन्न तयार होतं. आणि यू आर दी सॉल्ट ऑफ द अर्थ बायबलमध्ये आहे, न्यू टेस्टमेंटमध्ये. आपल्या शिष्यांना ख्राइस्ट सांगतात की तुम्ही या पृथ्वीचे अन्न आहात. अन्न म्हणजे सॉल्ट आहात, मीठ आहात. नाही, मिठातलं मीठ पण गेलं तर ते फेकण्याच्या कामाचं येईल. दे विल बी ट्रॅम्पल्ड बाय दी ते पिग्स. डुकरं त्याच्यावर त्याला ट्रॅम्पल करतील, पायाखाली चिरडून टाकतील. त्याची काही किंमत नाही आहे या अर्थाने. म्हणजे एका छोट्याशा गोष्टींनी सगळ्या जगाला महत्त्व येतं. म्हणून त्यांचं म्हणणं, त्यांचं जगणं, त्यांचं वागणं हे महत्त्वाचं असतं आपल्यासाठी. आपण तिथपर्यंत पोचू नाही पोचू, पण नुसतं जाणलं तरी आपल्यासाठी ते पुरेसं आहे. कारण ते दिव्य आहे. त्याला लीला म्हणतात, परमेश्वराची लीला म्हणतात. ते दिव्य आहे. त्याला कर्म म्हणजे लीला. आपणही कर्म करतो, ती आपली पण लीलाच आहे. आपल्याला कळत नाही, त्यांना कळतं. म्हणून ते सर्वविद असतात, जाणणारे असतात, ते ज्ञानी असतात. म्हणून आपल्याला अज्ञानी म्हटलं जातं की नाही. आता सर्वविद म्हणजे ब्रह्मविद म्हणजे सर्वविद. आपलं ज्ञान अल्प असतं, एवढंच जाणतो आपण. बहुतेक वेळी तर आपल्या बाबतीत तर काय, आपल्या विषयाचं ज्ञान आपल्याला असतं. एखादा डॉक्टर आहे किंवा एखादा वकील आहे, त्याला फक्त त्याच्या प्रोफेशनचं ज्ञान माहिती आहे, बाकी ते सोडून त्याला काही माहीत नाही. आजकाल मुलं येतात, त्यांना विचारतात. 3 मुली आले होते ते आजकाल बरेच लोक येतात, सुट्ट्या आहे सध्या, सकाळपासून रात्रीपर्यंत सतत आश्रमात येत असतात. काही लोक बसतात, चर्चा करतात, बोलतात, प्रश्न विचारतात, त्यांच्या समस्या सांगतात. नाही, कोणाला विचारलं तर तुम्ही पुस्तक वाचलं का? काहीच वाचलं नाही. त्यांचं काहीच वाचन नसतं, काहीच माहीत नसतं. कसलं ब्रह्मन, कसलं सर्वन, कसलं वेद, कसलं काही कशालाच काही देणं घेणं नाही आहे. त्यांच्या विषयाचं तरी माहीत झालं तरी खूप झालं असं झालं. जे विषयाचं ज्ञान म्हणजे पोट भरण्याचं ज्ञान. त्याशिवाय आपलं पोट भरणार कसं? आपल्याला कोणत्या तरी प्रोफेशनमध्ये, व्यवसायामध्ये पारंगत व्हावं लागेल, जेणेकरून आपल्याला त्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल पोट भरण्यासाठी. की नाही, ते ज्ञान आवश्यक आहे. ते प्रत्येकाने पोट भरलंच पाहिजे, आहे की नाही. मांजराला उंदीर कसा पकडायचा याचं ज्ञान पाहिजे, नाही तर ते मांजर उपाशी राहील ना. किंवा जंगलातले सगळे पशु असतात, हिंस्र पशु असतात, त्यांना ते पकडण्याचं ज्ञान, ते दबा देऊन बसतात, शिकार करतात, माग काढतात, पळतात, असं ते आहे. प्रत्येकाला पोट भरण्याचं ज्ञान, आपले ज्ञान तसंच आहे. पण ते ज्ञान म्हणजे त्याला ज्ञान म्हणायचं बस, ते खरं ज्ञान नव्हे. कारण ती उपजत प्रेरणा आहे. त्याला इंग्रजीमध्ये इन्स्टिंक्ट म्हणतात. शब्द त्या अर्थात असं विशेष काही शब्द नाही, अर्थ नाही आहे, पण आपण वापरू शकतो. कारण सगळेच वापरतात, आपणही वापरू. त्याला उपजत प्रेरणा म्हणतात. म्हणजे तुम्ही जन्माला आल्याबरोबर तुम्हाला ती प्रेरणा तुमच्याबरोबर मध्ये आहे. दूध प्यायचं आहे ना, जन्माला आल्याबरोबर दूध प्यायला लागतो. त्याने कोणी शिकवलं? कोणीच शिकवलं नाही. कारण ती उपजत आहे. जन्माला उपजत म्हणजे जन्मल्याबरोबर ते तुमच्याबरोबर ती प्रेरणा पण येते, जेवण्याची, पोट भरण्याची. ते शिकवावं लागत नाही. बदकाचं पिलू याच्यातून बाहेर आल्याबरोबर ते पळतं पाण्याकडे आणि पोहायला लागतं. त्याला पोहणं शिकला केव्हा? आणि शिकावं लागतं पोहणं. पण ते बदकाचं पिलू आहे की नाही, त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्येच ते आहे सगळं पोहण्याची कला. ती त्याला शिकायची गरज नाही आहे, ते सगळं आपोआप असतं. पण त्याला तुम्ही किती महत्त्व देणार? किती महत्त्व? वाघ एखादी शिकार करतो, मांजर उंदीर पकडते, छान आहे, कौतुक करा. पण किती, त्याला किती महत्त्व देणार? त्याचं महत्त्व मर्यादित आहे की नाही. कारण ते जरी नाही केलं तर मग फारच मुश्किल आहे. तेवढं ते जमायलाच पाहिजे प्रत्येकाला. आणि मी स्वतःचं पोट भरा, इथं 10 लोकांचं पोट भरण्याला मदत करा, तेवढं तर जमायलाच पाहिजे प्रत्येकाला की नाही. कारण ते आपण काय, भूत आत्मा आहोत, जन्म झालेला आहे. त्या पुढे इथे म्हणतात तुम्ही ब्रह्मविद व्हा, ब्रह्मणी स्थिता करा. कारण काय, ते तुम्हाला जमण्यासारखं आहे.
मांजरीला जमण्यासारखं नाही. मांजरीला उंदरी पडून दुसरं काही करता येणार नाही. ते चोरून दूध पिलं आहे, त्याच्या पलीकडे त्याला काही करता येणार नाही. पण मनुष्याला ब्रह्मविद होता येतं. त्याचं क्षेत्र खूप व्यापक आहे, त्याच्या पोटेन्शियलिटीज आहेत त्या खूप मोठ्या आहेत, खूप महान आहेत. ते आपल्याला या महापुरुषांकडे जाऊन कळतं, बघून कळतं. म्हणून ते लीला फार महत्त्वाची असते. म्हणून ते सगळं लौकिक नाही, दिव्य असतं. मम कर्म दिव्य, गीतेमध्ये म्हटलं आहे, माझं कर्म म्हणजे माझी लीला, माझं आयुष्य, मी ज्याप्रमाणे जगतो ते साधारण नाही आहे, दिव्य आहे, म्हणजे प्रकाशमान आहे. आपलं जीवन हे सगळं अंधकारमय असतं. आपल्या जीवनामध्ये काही असं घेण्यासारखं काही नसतं की नाही. आपल्या जवळचे सुद्धा आपल्याकडून काही घेऊ शकत नाही, दूरचे सोडूनच द्या. जे आपल्याला अगदी जवळचे असतात, जीवलग म्हणतो आपण, अगदी जवळचे, त्यांनासुद्धा आपल्याकडून काही शिकण्यासारखं नसतं. आणि ते असतं फारच जुजबी असतं. आणि जे असतं त्यांना शिकायचं पण नसतं. कारण काय, त्यांना तुमच्याविषयी काही वाटत नाही. कोणत्याही प्रकारची उच्च प्रेरणा, उच्च आस्था नसते. दिस इज लाईफ, त्याला आपण काही करू शकत नाही. पण असं काय सगळ्यांच्या बाबतीत असं नाही आहे. म्हणून त्याला म्हणतात, कारण लौकिक आहे, पार्थिव आहे. पार्थिवच्या बाबतीत काय असणार, काय भावना असणार, असल्या तर चांगलं. सगळ्यांसमोर नम्र वाचे, सदा सर्वदा नम्र वाचे वदावे. एकाने कोणी असो, तो आपल्यापेक्षा किती कनिष्ठ असो, वयाने नाही, त्याच्या पदाने म्हणा किंवा त्याच्या कर्तृत्वाने म्हणा की योग्यतेने म्हणा, परंतु त्याची कदर केली पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याचा निरंकार येऊन त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे. हा साधा शिष्टाचार आहे की नाही. दीज आर ऑल एथिक्स अँड मॉरॅलिटी. तेवढं तर जमलंच पाहिजे माणसाला, करायलाच पाहिजे. त्यांनी प्रयत्नपूर्वक ते करायला पाहिजे. ते फार महत्त्वाचं असतं. परंतु ते म्हणजे दिव्य नाही त्याच्यात काही. त्याच्यात जास्तीत जास्त जसं आपण म्हणतो ना, काजवी पण प्रकाश देतात की नाही. तारे पण प्रकाश देतात आकाशातले. आपण चांदणं पडलं म्हणतो. चंद्र जेव्हा पूर्णपणे असतो त्याचाही उजेड असतो, सूर्य उजेड असतो. पण प्रत्येकाचा उजेड काही हे नसतो. त्याला आपण उजेड म्हणू शकतो, प्रकाश म्हणू शकतो. पण त्याची प्रखरता, त्याची दिव्यता, त्याचं प्रमाण कमी जास्त असतं, सगळं एकच नसतं. म्हणून या महापुरुषांना काय म्हटलं जातं, दिव्य आहेत. ते दिव्य पुरुष आहेत, प्रकाशमान आहेत ते. म्हणून त्यांची उपासना केली जाते. आणि भवसागराच्या पार जातो माणूस. 4था अध्याय गीतेचा. म्हणून गीतेचा इतिहास जे आपण बघतो आहे की नाही, म्हणत ब्रह्म सत्य जगन्मिथ्या तोस्मी सोहम. भगवान भावाचा विषय, भावगम्य. ह्या सगळ्या गोष्टी भावगम्य आहे. आपल्याला त्या मनाने तरी, बौद्धिक बाबतीत तरी आपण तिथपर्यंत जर काही थोडा एक भावना निर्माण करू शकलो. म्हणून लोक कथा ऐकायला खूप बसतात. कारण काय त्याचं असते, आपल्याला बुद्धीने समजणं कठीण आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अद्भुत आहे की नाही. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहा. मी मन नाही आहे, बुद्धी नाही आहे, चित्त नाही आहे, अहंकार नाही आहे. न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. मी कान नाही आहे, घ्राण नाही आहे, म्हणजे घ्राण म्हणजे नासिका, नाक. काहीच नाही आहे. न मे जन्म, मला जन्म नाही आहे. न मे मृत्यू, मला मुक्ती. न मे यम. काय सुंदर शंकराचार्यांचं निर्वाण षटक अतिसुंदर आहे की नाही. त्याच्यात चिंतन करायला पाहिजे, त्यात ध्यान करायला पाहिजे. म्हणजे आपली जी या जगाशी आपण जखडून बसलेलो आहोत ना की नाही. 24 आणि 7 24x7 × 365 इंटू आपलं आयुष्य, हे सगळं आपण जखडून बसलेलो आहोत की नाही. त्याचे ते जे म्हणजे कर्कचून मानले गेलो आहोत आणि ते थोडेसे ढिले होतील, थोडेसे, जास्ती नाही. पूर्ण बंधनच सुटले तर मग काय आनंदच आनंद आहे की नाही. पण ते कठीण आहे. पण ते सोपी होऊन जातं. कसं, तुम्ही फक्त चिंतन करा, मोठ्या पुरुषांचं चरित्र चिंतन करा. त्यांचा जन्म दिव्य आहे,
आपला जन्म दिव्य नसतो. प्रारब्ध कर्माने आपण जन्म घेतो, पण त्यांचं कर्म प्रारब्ध नसतं. नाही, संभवामी आत्ममायया. संभवामी म्हणजे मी उत्पन्न होतो, प्रकट होतो, त्याला संभवामी म्हणतो. भव अहम संभवामी, मी प्रकट होतो. जे अप्रत्यक्ष आहे तुमच्यासमोर प्रत्यक्ष होतो, जे दिसत नाही तुमच्यासमोर दिसायला लागतो. ब्रह्म तसंच राहतं बघा. ब्रह्म दिव्य आहे, ते अवतार पण दिव्य आहे. देवकी आणि वसुदेवाला तुरुंगामध्ये, कारागारामध्ये नारायणाचं दर्शन झालं होतं, प्रत्यक्ष दर्शन झालं होतं त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये. मग ते छोटं बाळ झालं, त्याला आपण बालकृष्ण म्हणतो. नाही, पण त्याचं मूळ स्वरूप जे आहे प्रत्यक्ष भगवान नारायण विष्णू चतुरस्थ की नाही, त्याच्यात ते प्रकट झाले होते. दिव्य संपूर्ण ते कारागार प्रकाशाने भरून गेलं होतं. दिव्य जन्म आहे तो. जन्म आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना आनंद होतो जन्म झाल्यानंतर. घरच्यांना बा जन्म झाला, पण हा मनुष्याचा जन्म असतो. तो आहे भगवंताचा जन्म, पण आपल्याला कुठं माहीत असतं. आपलं काहीच करतो नाही, तो प्रारब्धाप्रमाणे असतं. आणि कर्मसुद्धा धर्मसंस्थापनार्थाय हे कर्म आहे, ते भगवंताचंच कर्म आहे. चांगल्या लोकांचं परित्राण करणं, वाईट लोकांना नष्ट करणं, म्हणजे जगातलं वाईट आहे ते कमी करणं किंवा नष्ट करणं, जगातलं चांगलं आहे त्याची वृद्धी करणं, हे भगवंताचं काम आहे. तसं झालं नाही सतत तर काय होईल आहे, जग हे रडण्यासारखं राहणार नाही. जेव्हा अति होतं तेव्हा मग जन्म घेतो, अवतार होतो. जेव्हा कंस दुर्योधन होतो तेव्हा कृष्ण येतो, जेव्हा रावण येतो तेव्हा मग याला यावं लागतं, भगवंताला यावं लागतं, श्रीरामाला यावं लागतं, वगैरे वगैरे. तात्पर्य काय, जन्म आणि कर्म दिव्य आहेत. मग त्यांचं काय करा हे जाणून घ्या, त्याला म्हणतात सर्ववित. जे ब्रह्म सर्वव्याप्त आहे, येन सर्वमिदं ततं, सगळं व्याप्त आहे. ततं म्हणजे व्याप्त, सगळं व्याप्त आहे. इथं कसं काहीच नाही आहे की जिथे ब्रह्म नाही आहे. आत बाहेर सगळीकडे ब्रह्मच ब्रह्म आहे. आपल्याला दिसतं कुठे, त्याचा अनुभव कुठे येतो आहे की नाही. आपला ते दिसत नाही आणि आपल्या समोरच्या माणसामध्ये दिसत नाही. आपल्याला आपल्या आतमध्ये दानव दिसतो आणि समोर जो आहे तोही दानव दिसतो, पण ते सत्य नाही आहे की नाही. सत्य आहे तोही दानव नाही आणि तुम्ही दानव नाहीत की नाही. तुम्ही दिव्य आहात आणि समोरचा मनुष्य दिव्य आहे. आता ते आपल्याला कळत नाही. मग दिव्य पुरुष, अवतार पुरुष दिव्य दिसतात, ठीक आहे. मग झालं काय, एक तर दिसतो ना, सगळे दिसत नाही, एक तर दिसतो ना. मग स्वामी म्हणजे एक दिसल्यानंतर मग तिथून सुरुवात करा. त्यालाच आपण सगुण साकार पूजा म्हणतो. सनातन धर्मामध्ये जे आहे त्याचं मर्म तेच आहे की नाही. एकात आधी बघा, मग दुसऱ्यात बघा, तिसरं, असं करता करता सगळ्या जगात बघा आहे की नाही. सगळं ततम आपतम. शक्य आहे का, शक्य आहे. मग तसंच संत तसेच तयार झाले ना की नाही. ते कसे तयार झाले, त्यांनी चिंतन केलं, भजन केलं. सगळे आपले महाराष्ट्रातले संत घेतले, आपण हिंदुस्थानातले घेतले किंवा जगातले ते घेतले, तर ते कसे तयार झाले, तसेच तयार झाले. ते आधी तुमच्या आमच्यासारखेच होते, पण अनंताचं चिंतन करून ते स्वतःच अनंत होऊन गेले. तुम्ही शांताचं चिंतन करणार, तुम्ही शांत होणार. शांत म्हणजे ज्याला अंत असतो त्याला शांत म्हणतात. स अंत, अंतसहित. ज्याला अनंत असतं ते जगाला काय अंत आहे त्याचं चिंतन करा, तुम्ही तसेच व्हाल. शरीराला अंत आहे त्याचं चिंतन करणार, तुम्ही तसेच व्हाल. शरीर मरतं, तुम्ही मरणार म्हणजे नाही. असंच होणार. ते ज्याचं चिंतन करणार तसं तुम्ही होणार. मग तुम्ही ब्रह्माचं चिंतन करा. ब्रह्मविद मग तुम्ही ब्रह्माला जाणणार की आपण शरीरात नाही, हे शरीर म्हणजे आपण नाही, तर आपण काय, चिदानंद रूप आहो की नाही. चित, चैतन्य आणि आनंद या सगळ्या चराचरामध्ये काय आहे, कणकण मी भगवान. ते पूर्वीची एक चित्रपट होता, जुना फार जुना आहे, 70-80 वर्षापूर्वीचा असेल तो की नाही. कणाकणामध्ये भगवान आहे, म्हणजे कण आहे आणि भगवान पण आहे. असं
द्वैताशिवाय आपल्याला काही बोलता येत नाही. पण काय कणकण भगवानच आहे असं म्हणतं, ते पण आलंच की. सगळीकडे ते एकच परमतत्व आहे. त्याला म्हटलं आहे गीतेमध्ये पुष्कळ ठिकाणी तसे एक्सप्रेशन्स आहेत. हे कशाला सांगितलं आहे की तशी हळूहळू ऐकता ऐकता आपली मनाची भूमिका तयार होते, अवस्था तयार होते. जे आपण ऐकतो त्याच्यानंतर त्याचं चिंतन करतो किंवा होतं आणि करतो, दोन्ही पाहिजे, व्हायलाही पाहिजे आणि करायलाही पाहिजे. हळूहळू तो भाव निर्माण होतो. त्या भाव म्हटलं भावदेव भगवान भावगम्य आहे. म्हणजे आपलं जे प्रपंचित्व असतं, प्रापंचिक वृत्ती असते, संसारित्व असते. म्हणजे काय नेमकं आपण संसाराचा विचार करतो सतत, मी असा आहे, मी असा नाही आहे. त्याला काही अर्थ नाही आहे की नाही. त्याच्यातरी किती तुम्हाला चिंतन करावं लागेल, कल्पना करा की नाही. आपण आपल्याविषयी एक स्वतःची धारणा करून घेतलेली आहे. हे फक्त आपण तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतून बोलतो आहे, व्यावहारिक भूमिकेतून बोलत नाही आहे की नाही. ती भूमिका सर्वमान्य, सर्वग्राह्य आणि सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्याचा विचार करण्याची गरज नाही. ते आपण तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतून विचार केलो तर आपण वाटतं आपण काहीतरी आहोत की नाही. आपण स्वतःची करून घेतली आहे. आहोत असं काहीतरी दररोज करावं लागतं, काहीतरी आपल्याला करून दाखवावं लागतं स्वतःसाठी, इतरांसाठी. हे चालू आहे शेवटपर्यंत. यातून निघतं काय? शून्य. हे ज्यांना समजतं त्यांचा अहंकार गेला. मी गेला की कटकट चुकली श्रीरामकृष्ण म्हणतात, आहे की नाही. हा मी म्हणजे अहंकार, माझ्याविषयी स्वतः म्हणतो आहे. माझं जगामध्ये काहीतरी अस्तित्व आहे की नाही. त्या अस्तित्वाची इतकी प्रखर धारणा असते, इतकी सखोल, इतकी कठीण धारणा असते, दृढ धारणा असते की तसं नाही आहे. हे आपल्या कोणी ओढून सांगितलं तरी आपण ऐकायला तयार नाही आहे, कारण ते आपल्या मनाने पक्क धरून ठेवलेलं आहे. मग तो परमेश्वराचा भाव निर्माण होतो. श्रीरामकृष्णाचं व्यक्तित्वाचं हे वैशिष्ट्य आहे की ते आधीच सोडून दिलं. म्हणजे ते म्हणतात की इथे एखाद्या बालकाप्रमाणे इथे म्हणतात, हाताने मिठाई झाकून लपवीत लपवीत श्रीरामकृष्ण समाधीमग्न होऊन गेले. समाधीमग्न श्रीरामकृष्णांची ती भावरम्य आकृती. कितीतरी वेळ ते तशाच अवस्थेत होते. शरीरात कसलीच हालचाल नाही, निष्पंद म्हणजे स्पंदन नाही. इथे लिहिले निस्पंद, निस्पंद नयन, डोळे निस्पंद आहेत, त्याच्यामध्ये हालचाल नाही आहे. म्हणजे डोळे बंद नाही आहेत, अर्धोन्मिलित आहे, पण हालचाल नाही आहे. म्हणजे डोळे पूर्ण बंद नाही, पण ते गीतेत 6व्या अध्यायात वर्णन आहे त्याचा. पूर्ण बंद नाही, पूर्ण उघडले, तर अर्धोन्मिलित म्हणतात. ध्यानाची अवस्था आहे ती, का समाधीची अवस्था आहे, जशी आपण मूर्तीमध्ये बघतो. निस्पंद नयन आणि श्वासोच्छ्वास होतो आहे की नाही समजणं कठीण. मीपणाची भावना आहे तेवढा श्वासोच्छ्वास आपला दीर्घ होईल आहे की नाही. हे श्वासोच्छ्वासाचा काही नियम आहे त्याचे. आपल्याला खूप राग आला तर आपला श्वासोच्छ्वास खूप जास्ती गतीने वाढतो. किंवा कोणती एक भावना, अशी खूप तीव्र भावना आपल्या मनात निर्माण झाली, कारण क्रोधसुद्धा हे तीव्र भावना आहे. काम, क्रोध या गोष्टी खूप तीव्र भावना आहेत की नाही. आपल्या शरीरामध्ये प्रचंड वेगाने हालचाली होतात आणि त्या आत होतात, पण व्यक्त होण्या इतपत त्या जास्ती असतात की नाही. एरवी इतक्या व्यक्त होत नाही की नाही. जसं माणसाला खूप राग आला की ते त्याला राग खूप झाला, आज शरीरभर भरलं आहे, पण ते व्यक्त होतो त्याच्या डोळ्यातून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या चेहऱ्याच्या रंगामधनं चेहरा लाल होतो वगैरे वगैरे, सगळं तुम्हाला माहिती आहे. आपण स्वतःच्या बाबतीत दुसऱ्यांच्या बाबतीत बघतो की नाही. ते व्यक्त होतं, इतकं ते आत असतं की ते व्यक्त होतं. ते थोडं असं असतं, म्हणजे ते होतं मात्र इतरांना दिसतं. याला खूप राग आला आहे असं म्हणतो आपण, क्रोधाने लाल झाला आहे असं म्हणतो आपण. श्वासोच्छ्वास होतो आहे की नाही हे समजणे कठीण. म्हणजे आता मंद झाला श्वास, कारण काय, अहमची वृत्ती ही जवळपास संपलेली आहे, नाही आहे. त्याला आपण समाधी म्हणतो. गीतेमध्ये त्याला ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे किंवा ब्रह्मनिर्वाण म्हटलेलं आहे. हा निर्वाण परमाम, निर्वाण शब्द बराच झाला आहे गीतेमध्ये. हा निर्वाण शब्द वेदिक आहे, उपनिषदातला आहे. नंतर तो बौद्धिक थिओलॉजीमध्ये वापरला गेला. असो, ते म्हणतात तसं, आपण म्हणतो तसं, जे असेल ते, त्या वादाश्रयाची गरज नाही. बऱ्याच वेळानंतर त्यांनी एक लांबच लांब निश्वास टाकला, जणू काय इंद्रिय राज्यात पुनरपी
परत फिरले. इंद्रिय राज्य म्हणजे काय? हे आपलं इंद्रिय राज्य आहे सगळं. 5 इंद्रिय आहेत, त्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, सेन्स ऑर्गन्स. आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, त्याला आपण कर्मेंद्रिय म्हणतो, म्हणजे ऑर्गन्स ऑफ ॲक्टिव्हिटी. हाताने आपण काम करतो, पायाने चालतो, जिभेने आपण बोलतो, हे सगळे काय आहेत? कर्मेंद्रिय आहे. ज्याने कर्म होतो त्याला कर्मेंद्रिय म्हणतो. ज्याने ज्ञान प्राप्त होतं तर ज्ञानेंद्रिय म्हणतो. चव कळते म्हणतो, जिभेला आपण जीभ बोलते आणि चव पण घेते, दोन्ही काम एकाच वेळी करते ती, म्हणून ते कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. कानाने आपण ऐकतो, बोलले ते ज्ञान होतं, ऐकलं त्याचं ज्ञान होतं, त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. डोळ्याने बघतो, बघितल्यानंतर ज्ञान, त्याला नेत्र म्हणतो. असं ते कर्मेंद्रिय म्हणजे ज्याने आपण संसाराचा अनुभव घेतो, या प्रपंचाचा अनुभव घेतो, स्पर्शाने अनुभव घेतो. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध असं म्हणतो. पंचेंद्रियाचे पंचविषय आहेत ते. त्यांनी आपण संसाराचा अनुभव घेतो. आणि ज्याच्याकडे ते इंद्रिय नसतं त्याला तो अनुभव घेत आहे. जसं कोणाला डोळे नाही, नेत्र नाही आहे, तो दृष्टीहीन आहे, मग दृष्टीने जे दिसतं त्याला दिसणार नाही. ज्याला कानाने ऐकता येत नाही, ठीक आहे नाही, ते कान दिसतात पण इंद्रिय नाही आहे. ते त्याचं इंद्रिय इथे मेंदूमध्ये असतो, ते नाही आहे, त्याला इजा झालेली आहे. किंवा इथली यंत्राला, हे यंत्र आहे, याला इजा झाली आहे, किंवा याला सोर्सला इजा झाली आहे. काही झालं असेल तर त्याला ऐकू येत नाही, मग त्याला ते ऐकण्याचं ज्ञान, ऐकून जे ज्ञान होतं ते होणार नाही. ज्याला स्पर्शचं हे नाही, जसं काही रोग असतात, कुष्ठरोग वगैरे, तर स्पर्श त्याचं हे होऊन जातो, मग ते स्पर्श होतो आहे पण स्पर्शाचं ज्ञान होत नाही. सुई टोचली तरी त्याला जाणवणार नाही, इत्यादी इत्यादी. तर इंद्रिय, आपलं सगळं जगत इंद्रिय निर्माण केलेलं जगत आहे. इंद्रियाने जे दिलं आहे त्याप्रमाणे आपण आपलं घडलेलो आहोत. आपलं मन घडलेलं आहे, मनसुद्धा इंद्रियच आहे. बुद्धी इंद्रिय आहे, अंतरिंद्रिय आहे, त्याला अंतःकरण म्हणतो. कर्ण म्हणजे इंद्रिय, साधन, की नाही. चित्त हे इंद्रिय आहे, अहंकार हा सुद्धा इंद्रियाचाच भाग आहे. या सगळ्यांनी 17 आहेत गोष्टी. या 17 म्हणजे ॲक्च्युअल 17. पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, हे 17 झाले. या 17 म्हणून आपण घडलेलो आहोत. ते सूक्ष्म शरीर आपल्या आत आहे. हे फक्त काय कवच आहे, बाहेरचं दिसतं ते कवच आहे. जसं पेन असतो ना, आतमध्ये रिफिल असते किंवा ते हे असतं, जॉटर वगैरे असतो, आणि वरतून फक्त काय पेन वापरायला म्हणून डायरेक्ट वापरता म्हणून त्याला कवच असतं. ते स्थूल शरीर आहे, हे स्थूल शरीर आहे, आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे. खरे आपण काय आहोत? सूक्ष्म शरीर आहोत. त्याला हात लावता येत नाही, त्याला काहीच करता येत नाही, ते दिसत नाही, पण अंतिम क्षणी ते शरीर सोडून निघून जातं. हे स्थूल शरीर इथंच राहतं. गीतेच्या 15व्या अध्यायात आहे की जीव हे शरीर कशा प्रकारे सोडतो. उत्क्रामंतम स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. चक्षु म्हणजे डोळे, ज्याचे ज्ञाननेत्र आहे त्याला दिसतं की अरे हे शरीर तिथंच राहतं. उत्क्रामंतम म्हणजे मरणसमयी, त्याला उत्क्रामंत म्हणतं. स्थितम जिवंत येतो. गुणानं वा भुञ्जानं वा गुणान्वितं, खातो पितो मजा करतो आहे, किंवा त्रिगुणांनी तो अन्वित होतो आहे, म्हणजे प्रभावित होतो आहे. कोणत्याही क्षणी ते तो आहे, तुमच्याबरोबर आहे, तो प्रत्यक्ष आहे. तुम्ही प्रत्येक क्षणाला त्याच्याच आधाराने जगत आहात, किंवा त्याच्याच आधाराने तुमचं अस्तित्व आहे. विमूढा ना अनुपश्यन्ति, हे दिसतं आहे पण दिसत नाही ना, आपल्या डोळे नाही आहे ना, की नाही. म्हणजे दृश्य आहे पण दृष्टी नाही आहे. ज्याला डोळे नाही आहे, आंधळा आहे, दृष्टीहीन आहे. दृश्य आहे पण दृष्टी नसल्यामुळे त्याला दिसत नाही आहे. आणि विमूढा नानुपश्यन्ति, अनुपश्यन्ति, दृश्य आहे, दिसत नाही आहे. आत्मा आहे, दिसत नाही. मग कोणाला दिसत नाही का? कोणाला दिसत नाही म्हणजे नाहीच आहे असं नाही. काहीला दिसतं की ते. आपण काय म्हणतो, देव नाही आहे, ब्रह्म नाही आहे, काही नाही, अमुक नाही, तमुक नाही, आपण असं म्हणतो, आहे की नाही. तर नाही आहे म्हणजे तुमच्यासाठी नाही आहे, ते नाही आहे असं नाही आहे, ते आहे. पण तुमच्यासाठी नाही आहे. का? कारण तुम्ही विमूढ आहात, म्हणजे मोहग्रस्त आहात. नाही,
संसाराने तुम्हाला मोहित करून टाकलेलं आहे. म्हणजे मोहित माहिती आहे आपल्याला, मोह म्हणजे काय असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो मोह असतो. कधी कधी खूप जास्ती असतो, तेव्हा तर आणखी आंधळेच होतो. तो म्हणतो आंधळा झाला आहे की नाही. धृतराष्ट्राला मोहांध, पुत्रमोहाने आंधळा झाला होता असं महाभारत म्हणतं. तस्य मूले धृतराष्ट्रो मनीषी. दुर्योधन त्याचा पुत्र होता, त्याच्या मोहाने एवढा आंधळा झाला होता. सगळेच होतात आई वडील, पण ते एक फार वेगळंच उदाहरण आहे महाभारतातलं की नाही. तो दुर्योधनाच्या मोहामध्ये एवढा होता, पुत्रमोह एवढा होता, पण दृष्टी नव्हती. बघा किती आश्चर्याची गोष्ट आहे. पण महाभारत अद्भुतच आहे की नाही. दिसला मोहात पडला हे ठीक आहे, पण दृष्टीच नाही तरी मोहात पडतो आहे. किती आश्चर्य आहे. वेडा झाला होता म्हणून त्याला विमूढा म्हटलं आहे, महामूर्ख. तस्य मूले धृतराष्ट्रो मनीषी. महाभारत म्हणतो की सगळ्या दुर्दैवाच्या, सगळ्या वाईटच्या मुळाशी कोण आहे? धृतराष्ट्र आहे. आंधळा आहे, मूढ आहे. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे ना की जसा हा असतो काय म्हणतात रेडा, तो चिखलात बसला असतो, किती त्याला केलं तर उठतच नाही. तो इतका त्याला तो चिखल आवडतो, त्यात बसणं आवडतं, इतका मूढ आहे. तसे मूले इथे म्हटलं विमूढा नानुपश्यन्ति. आपल्याला दिसत नाही असून दिसत नाही. मग दिसत नाही तर काय करणार, आपलं दुर्दैव. परंतु हे बघा असं दिसत नाही, तसं बघा म्हणून तर लोक जातात आहे की नाही. मंदिरात जातात, देवदर्शन करतात. कशाला जातात? आपल्या घरी देवघर असतं, इकडे तिकडे असतं, सगळं देव कणाकणात आहे, पण दिसतो कुठे? त्याचा अनुभव कुठे येतो? मग कुठे जात नाही तर मंदिरात जाते, देवदर्शन करता येतं. मग देवाला बघता, तुम्ही विग्रह बघता, देवालाच बघता. म्हणजे त्याला पर्याय आहे. लोक तीर्थयात्रा करतात. तीर्थयात्रा करणं फार महत्त्वाचं आहे. नाही कशाला करतात? तिथे काय आपल्याला काय येतं काय? आपण काही तेवढे महान नाही आहे. त्यात भर टाकणं तर दूरच होणार. तिथला जो भाव आहे तो सुद्धा घेणं कठीण आहे. पण तरी जा आहे की नाही. तुम्ही अत्तराच्या खोलीत गेले की तुमच्या अंगाला काहीतरी थोडासा अत्तराचा सुवास लागेलच. काही ना काहीतरी परिणाम होईलच, काही ना काहीतरी भाव होईलच. किंवा काहीतरी वाटेल बाबा एक मनाला समाधान होईल. आपल्याला धर्मात सांगितलं आहे का तीर्थयात्रा करा, आपण केली तेवढं ते जन्माला आपलं काही काय राहिलं आहे? एक संतोष राहिलं आहे, मनाला समाधान राहिलं आहे की नाही. म्हणजे कितीतरी पर्याय उपलब्ध आहे साधारण जीवासाठी. पण काही नाही जमत ना. तुम्ही फक्त ऐका. ते पिचाती तरंती व मृत्यूम श्रुतीपरायणा. नुसतं ऐकलं तरी तुम्ही पार होऊन जाल. म्हणजे भवसागर पार होण्याला बरेचसे मार्ग आहेत, उपाय आहेत. सोप्यातले सोपे उपाय आहेत आहे की नाही. काही न करता तुम्ही पार होऊन जाऊ शकता, इतके सोपे उपाय आहेत. आणि ते कशाला सांगितले आहेत? कारण ते आहेत म्हणून सांगितलेले आहेत. ते खरोखरच आहेत. श्रीरामकृष्ण काय म्हणतात? माझी आई केवळ निराकार नाही, ती साकार देखील आहे. तिच्या रूपाचं दर्शन घेता येतं. रूपाचं दर्शन घेता येतं. दर्शन आणि रूप बघा हे दोन्ही एकच आहे, लक्षात घ्या. समजा कल्पना करा की जगातले सगळेच लोक आंधळे आहेत, कोणाला दृश्य नाही आहे. मग सूर्याचं अस्तित्व आहे काय? नाही आहे. आपल्या डोळे आहे म्हणून आपण सूर्य आहे म्हणतो. कोणा डोळेच नाही आहे, दृष्टीच नाही आहे, मग सूर्य कुठून आला? सूर्य नाही. सूर्य आहे म्हणण्यात काही अर्थच नाही आहे, कारण दृष्टीच नाही. तो बघतो आणि त्याचं सूर्याचं अस्तित्व सिद्ध होतं. म्हणजे दर्शन घेता येतं. तिच्या रूपाचं दर्शन घेता येतं. रूप आहे, देवाचं रूप आहे. तुकारामाला म्हणतात ना, पाहिन ते रूप आवडीने की नाही. म्हणजे ते रूप आहे, त्याला आकार आहे नाही. तुम्हाला ते निराकार असलं की दर्शन घेता येणार नाही. कारण काय, निराकाराचं दर्शन घ्यायची तुमची काही क्षमता नाही आहे. मग तुम्हाला काही जमत नाही असं नाही. तुम्हाला जे जमतं ते सुद्धा पुरेसं आहे. शास्त्र तेच सांगतं. शास्त्र ही कमीत कमी वैदिक सनातन शास्त्र सध्या त्या दृष्टीने जितकं परिपूर्ण आहे तितकं कोणतं शास्त्र नाही. म्हणून गीता परिपूर्ण. स्वामी म्हणतात, स्वामी विवेकानंद भगवद्गीतेला जगात तोड नाही म्हणतात या अर्थाने.
की नाही. त्याला तोड नाही आहे भगवद्गीतेला. सगळं सांगितलं आहे. समन्वय ग्रंथ आहे. त्याला कोणाच बाद नाही केलं. गीतेचं ते फार मजेदार आपण म्हणूया त्याचं हे आहे, अद्भुत आहे ते सगळं. ते तिने कोणालाच सोडू दिलं नाही. कोणी असा तुम्ही, तसं एक्सप्रेशन तसेच आहे गीतेमधले. म्हणजे सुपरलेटिव्ह ते च अपि अतितरंती एव, बघा किती त्याच्यात आहे. मृत्युम श्रुतिपरायणा, मृत्यूला तरुणच जातात. कोणीच थोडंसं त्यांनी शरणागत झालं देवाला, स्वतःचा अहंकार सोडला की नाही. ते 2 ठिकाणी अनुक्रमणिका पर्वामध्ये येतात महाभारतामध्ये की नाही. आणि नंतर ते युधिष्ठिराला पण शोक झाला होता जेव्हा अभिमन्यूचा वध झाला. महाभारतामध्ये अभिमन्यूचा वध ही फार मोठी दुर्घटना आहे की नाही. म्हणजे अकल्पनीय अशी दुर्घटना आहे. याच्यामध्ये फार मोठा आघात आहे तो पांडवांसाठी. कारण तो अजिंक्य होता. तो विचित्र पद्धतीने मारला गेला. सगळ्यांनी 7 यांनी म्हणून मारला आहे. ते त्या अतिरथींनी म्हणून मारलेला आहे. मोठे मोठे महान लोक त्याच्यात करणे होतं. त्याने मागून त्याचं ते प्रत्युंज तोडली, कपट केलं त्यांनी की नाही. तो फार मोठा आघात आहे. आणि युधिष्ठिराला ते भयंकर शोकात गेला. शोकासागरात तो, जसं अर्जुन शोकसागरात निमग्नाने याच्यातही शोकात डुबून गेला, तो सागरामध्ये डुबून गेला. अशावेळी नारदाजींनी येऊन त्याला ते उपदेश दिला आहे महाभारतामध्ये. भयंकर शोक झाला, तो बाहेरच येत नाही. तो अभिमन्यूचा वध झाल्यानंतर अर्जुनाचा झाला त्याचाच मुलगा आणि सगळे पांडवांचेच पोरगा आहे तो. मग त्यावेळी त्यांचं ते वर्णन आहे ना, त्यांनी मग वर्णन केलं आहे. अरे युधिष्ठिरा, त्यांनी सगळे राजांचे ते नावं घेतले. इतके महान महान लोक आलेत की नाही. त्यांचं वर्णन आहे तिथे की नाही. त्यांनी इतकं दान केलं, इतकं कर्म केलं, इतके प्रसिद्ध झाले. अनुक्रमणिका पर्व म्हणजे आदी पर्वामधला तो उपपर्व आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे की नाही. इतके आले, इतके मोठे मोठे कर्म घेऊन गेले. ते करुणाष्टक आहेत ना समर्थांचे, त्याच्यात ते आहे ते वर्णन नाही की नाही. किती लोक आले आणि किती गेले की नाही. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो की नाही. देवा तुझा दास मी बेकार जन्मालो, उगाच जन्माला आलो, कारण माझ्यानं काहीच घडलं नाही. इतके मोठे लोकांनी, मोठे मोठे तपस्वी आले, मोठे मोठे साधू आले, मोठे मोठे आले, राजे आले, राजर्षी आले, महर्षी आले. त्यांनी किती मोठे मोठे कामं केले. मी मात्र असंच आहे की नाही, नादान. काहीच नाही माझ्या हातून घडत की नाही. स्वतःसाठी नाही, इतरांसाठी नाही आहे. तुझा दास मी व्यर्थ जन्म असेल, उगाच जन्म आहे माझा, काही कामाचं नाही आहे की नाही. जन्म आला त्याच्यात काही उपयोगच नाही त्याचा आहे की नाही. चंदन आहे पण त्यातून सुवासच येत नाही आहे. कितीही घासा त्यातून काही सुवासच येत नाही. ते चंदनाचं गरज करायचं काय, त्याचं जाळून टाका हे लाकडासारखं. ते चंदन कसं ते. असंच माझा जन्म आहे की नाही व्यर्थ गेला. त्याची सुरुवातच आहे की अनुदिन अनुतापे तापरो रामराया, परमदिन दयाळा धीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विन क्षीण होतो धावरे. सोपी मराठी आहे, तुम्हाला पटकन समजेल. तुझं विन क्षीण होतो धावरे धाव आता, सकळ जन्म गेला रामा, तुझं विन जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. नाही जन्मभर केलं काय, स्वजन जन धन म्हणजे मी काय गोळा केलं ते, त्याचा व्यर्थ म्हणजे उगाच काहीतरी. त्याला मी म्हटलं, माझं म्हटलं नाही. स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. त्याला काहीच अर्थ नाही आहे. त्या पर्वामध्ये म्हणजे अनुक्रमणिका पर्वामध्ये पर्व आहे. भारतात 18 पर्व आहे. 18 पर्वामध्ये उपपर्व बरेच आहेत त्याच्यामध्ये. त्या पर्वामध्ये त्याला पर्व म्हणतात की नाही. भाग अध्यायाचे उपअध्याय. तर त्याच्यामध्ये लिहिलं आहे त्यांनी. मोठी 30-40 लोकांची नावं असेल. मोठे सगळे आपल्याला माहिती आहे. बरेचसे लोकांचे नाव माहिती आहे. सूर्यवंशी चंद्रवंशी वगैरे नाव माहिती आहे. रामा सूर्यवंशी होता, हे चंद्रवंशी होते. पांडव कुरुवंशी चंद्रवंशी होता. ते सगळी नावं आले आणि त्याचे प्रत्येकाचं कर्तृत्व, अफाट कर्तृत्व आहे त्यांचं. त्यातले बरेचसे नाव तुम्हाला पण माहिती. रामाचं तुम्हाला नाव माहिती आहे, कृष्णाचं नाव तुम्हाला माहिती आहे. कृष्णा चंद्रवंशी होता, राम होता. आणि त्याचे सगळे दिलीप आहे, शिबी आहे वगैरे भरपूर आहे. त्याचे नाव आहे. बरेच प्रसिद्ध लोक आहेत ते आले आणि गेले आहे की नाही. त्यांचीच कोणी मोजदात करत नाही. तुझ्याची कोण मोजदात करणार, आपल्याला कोण विचारतं आहे नाही.
हे माणसाला अनासक्त बनवतं. माणसात स्वतःविषयी जे काहीतरी भयंकर विचित्र धारणा असते, मी कोणीतरी आहे, महान आहे, प्रत्येकाला वाटतं असं मी महान आहे, त्याची ती धारणा बदलते. तो शांत होतो, त्याचं मन स्थिर शांत होतं. आपल्या 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 अहंकाराने आपल्याला सगळं घुसळून टाकलं आहे, मारून टाकलेलं आहे. आपला त्याला वध म्हणतात, तेजोवध म्हणतात की नाही. आपल्या तेजाचा वध करून टाकलेला आहे. नाही, आपणच आपल्याला किल करून मर्डर करून टाकलं आहे. नाही, म्हणून ते म्हणतात की श्रीरामकृष्ण म्हणतात, ते स्टेटमेंट आहे, तिच्या रूपाचं दर्शन घेता येतं. म्हणजे त्यांना घेता येतं, आपल्याला नाही घेता येत. मग आपल्याला मूर्तीचं दर्शन घ्यावं लागतं. ना तुडे अंतरीचा परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. प्रतिमा का करावी लागते? प्रतिमा म्हणजे मूर्ती. का करावी लागते? अंतरीचा परमात्मा, ना तुडे आपल्याला अंतरीचा परमात्मा आहे. गीता म्हणते सगळ्यांचा हृदय परमेश्वर आहे. हृदयस्थ परमेश्वर तो बघता येत नाही, त्याला आकळता येत नाही. मग नाही तर ठीक आहे, पुढे बघा, आत नाही तर समोर बघा. की नाही, आपल्या डोळे बंद करून जर ध्यान नसेल करता येत, कारण काय, मन भटकतं. कारण काय, मनामध्ये प्रपंच भरलेला आहे. तुम्ही ध्यान म्हणलं की ते तुम्हाला प्रपंच दिसेल आहे. की नाही, त्याला काय उपाय? काहीच उपाय नाही आहे. मग डोळे उघडे ठेवून ध्यान करा म्हणून ध्यानाचे पुष्कळ आहे. तुम्ही अरण्यात ध्यान करू शकता, नदीच्या तीरी ध्यान करू शकता. अमुक ठिकाणी जे शुद्ध ठिकाण असतात, जसं नदी तर शुद्ध असतो, अरण्य शुद्ध असतं, म्हणजे तिथे आसक्ती निर्माण होत नाही. आपल्या घरी आपली आसक्ती निर्माण होते. हे माझं घर आहे की नाही, सगळंच माझं असतं ना, सगळं घरच माझं असतं. ते काय, घरात 2-4 लोक वावरत असतात, ते माझेच आहेत की नाही. किचन माझं आहे, पाणी माझं आहे, पंखा माझा आहे, AC माझं, जे घरात आहे ते माझं आहे. म्हणजे मी निर्माण केलं आहे. तिथे कुठे तुमचं ध्यान जमणार? कारण जिथे मी आणि माझं आणि आणखी त्यात भर टाकायची, त्याला वासना म्हणतात. हे पडदे बदलायचे आहेत, खिडकीचे बरेच जुने झाले आहे, हे फर्निचर बदलायचं आहे, म्हणजे त्या योजना, त्याला वासना म्हणतात. वासना, अहम आणि ममत्व या 3 गोष्टी माणसाला काय करतात? बांधून ठेवतात. आणि आसक्त म्हणजे तुम्हाला कर्कचून बांधून ठेवतात तुम्हाला. आणि म्हणून मग काय करतो आपण? ए बाळा, तिथे बस, मागे बस, त्याला सांग, तो सारखा येतो आहे, बस तिथे मागे, म्हणजे मागे जाऊन बस, मागे जा बस तिथे. आपल्याला ते कर्कचून बांधून ठेवतात. त्यालाच म्हणतात अहम आणि ममत्व. आणि त्याच्यात सुटका कशी का? गीता म्हणते असंग शस्त्रीनं दृढेनं चित्व, 15वा अध्याय आहे की नाही. ही असंग म्हणजे आसक्ती, ममत्व, माझं की नाही. आता माझं आपण म्हणा की नका म्हणा का म्हणून माझं आहेच की. समजा आपण कुठे दूर जायचं, शरीर, मी किती म्हटलं की माझं शरीर नाही तर माझं आहेच की. किती जरी मी म्हटलं, किती जप केला, किती चिंतन केलं, किती ध्यान केलं, ते आहेच जाणार कसं? हा मोठा प्रश्न आहे, मोठी समस्या म्हणा की नाही. ते म्हणतात असंग शस्त्रेनं दृढेनं चित्त, म्हणजे अगदी जसं तो लढणारा असतो ना तलवार घेऊन हाताने, तो काय ते हळूहळू कापत बसत नाही. ईदसारखा, कालच ईद झाली, तो काय करतो? छाटून टाकतो. चित्वा दृढेनं म्हणजे पक्क करून. किती सुंदर शब्द आहे का? दृढ शब्द तुमच्या माहिती आहे, चित्वाही शब्द माहिती आहे. शस्त्र कोणतं आहे तुमचं? असंग शस्त्रेनं. आसक्तीला मारायचं म्हणजे अनासक्ती शस्त्राने कापून टाका. म्हणजे तुमचं ममत्व आहे, त्याला म्हणतात, योगशास्त्रात म्हटलं आहे प्रतिपक्ष भावनम की नाही, आहे ना. आपल्याला झाड तोडायचं आहे, मग काय करतो? मग झाड तोडायचं तर कुऱ्हाड लागते. कुऱ्हाडे जेवढं झाड पक्क तेवढं कुऱ्हाडचं, तो ते पातंसुद्धा पक्क असतं की नाही. ते चाकूनी काय झाड कापता येणार नाही तुम्हाला. आणि ते नुसतं असं हळूहळू चालू नाही, तर काय करावं लागतं? पूर्ण जोर देऊन तुम्हाला त्याला कुऱ्हाड चालवावी लागते. दृढेनं चित्व, असंग शस्त्रेनं दृढेनं चित्व. मग ते काय, तेही आपल्याकडे नाही. वैराग्य, असंग म्हणजे वैराग्य, तेही आपल्याकडे नाही आहे. स्वामीजींना सांगितलं ठाकूरांनी, जा तिथे मंदिरात जा, तुला आज तू जे मागशील तुला ते मिळेल. कोरा चेक दिला, तू मंदिरात जा, मंगळवार आहे आज, देवाचं दर्शन, देवी आहे, माझे प्रॉब्लेम काय, समस्या सुटत नाही आहे, घरी सगळे उपाशी आहेत, कपडे नाही, अमुक नाही, धमुक नाही, बहिणी भाऊ मी आई सगळेजणं
त्यांनी सगळे प्रयत्न केले, सगळे फेल झाले. हे सगळ्या भक्ती आहे बघा, शरणागती आहे ती, की नाही. सगळ्या स्वामींचा मुळीच विश्वास नव्हता, मूर्तीवर विश्वास नव्हता, दर्शनावर विश्वास, कशावर विश्वास नव्हता. तुझा विश्वास नाही म्हणून तुझा अशी परिस्थिती आहे. तू माझ्यासाठी बोला, माझा तुमचा तर विश्वास आहे ना. म्हणजे मी माझ्याच काहीतरी मागू शकत नाही देवाला, माझ्यासाठी मी काही मागू शकत नाही, मला ते जमत नाही. पण तू माग ना, तुझं काम मी कशाला, तू स्वतःच मागणं. म्हणजे त्या तिथे मंदिरात जाणं भाग आलं, देवीच्या समोर उभं राहणं महाग झालं. त्याच्यातून काही पळवाट नाही तर काय करणार, आहे की नाही. सगळे मार्ग बंद झाले. आता त्यांच्या तो भाव नसूनसुद्धा, त्यांच्या मनात ती इच्छा नसूनसुद्धा, कारण त्यांचा विश्वासच नाही याच्यावर, त्यांनी ब्रह्मसमाजमध्ये लिहून दिलं आहे की मंदिरात जाणार नाही वगैरे, आहे की नाही. त्यासाठी ते आपल्या गुरु ब्रह्मानंदांना चांगलं, ते राखाल महाराज चांगलं हे केलं, त्यांनी फैलावर घेतलं होतं. तो लिहून दिलं, प्रतिज्ञा केली आणि तो मंदिरात जातो. पण आता त्यांच्यावरच ती पाळी आली, आहे की नाही. कारण काहीच करत नाही, ते गेले तिथे आणि त्यांना देवीचं दर्शन झालं स्वामी, आहे की नाही. तसा उल्लेख आहे लीला प्रसंगामध्ये. आणि ते अगदी भारावून गेले, आहे की नाही. त्यांचं सगळं भानच सुटलं. आपण कशाला आलो, मागायला आलो काहीतरी, आपल्या अडचणी सांगायला आलो आणि त्या अडचणी दूर करायची ती प्रार्थना करायला इथे देवी स्वरूप आहे. पण देवी दर्शनात ते विसरूनच गेले सगळे, आहे की नाही. त्याला म्हणतात व्यक्तित्व, आहे की नाही. किती अनासक्त आहे तुम्ही कल्पना करू शकता. समस्यांमध्ये अखंड डुबलेले आहे, पण ते समस्या विसरून गेले. आपण विसरू म्हणून आपण यादी करून जाऊ, लिहून देऊ आपण 1 2 3 4, पण ते विसरून गेले. म्हणतात काय रे विचारलं नाही, मी विसरून गेलो. मग काय मागितलं, मी आईला ज्ञान दे म्हटलं, प्रेम दे, भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे. हे काय यांनी काय तुमचं पोट भरणार काय, की नाही. त्यांनी पोट नाही भरणार, कपडे नाही मिळणार, घर नाही मिळणार, काहीच मिळणार नाही. तुमचे प्रॉब्लेम सुटणार नाही. पण प्रॉब्लेम सुटावं असं काही मनात इच्छाच नाही, सगळ्या इच्छाच नाही, निरिच्छता आहे ती. ते फार मोठी गोष्ट आहे, मोठ्या माणसाची लक्षणं आहे ती. 2दा गेले, त्या दुसऱ्यांदाही तसं, तिसऱ्यांदा आठवलं पण तिसऱ्यांदासुद्धा मागू शकलं नाही आहे. हे फार विरळ लोक असतात असे, की नाही, की यांना अडचणी किती असल्या तरी आपलं ते तत्व सोडू शकेल. त्याचं आतलं व्यक्तित्व आहे ते. याचा अर्थ मन किती शुद्ध असेल, की नाही. किती अहम मम किती नाही आहे. इथे म्हणतात श्रीरामकृष्ण सतत समाधीत जातात, भावरम्याकृती. तिथे हेच नाही आहे. त्याला म्हणतात शुद्ध मन आहे, की नाही. शुद्ध मन आणि शुद्ध आत्मा एकच श्रीरामकृष्ण म्हणतात, की नाही. स्वामीजी पण म्हणतात आत्मा आणि मन या गोष्टी एकच आहेत, की नाही. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. उपनिषदामध्येच महावाक्य तसेच आहेत ते. म्हणून केवळ निराकार नाही म्हणजे तुम्ही असं म्हणा निराकार आहे, आम्हाला कसं आमच्याशी कसं जोडणार, नातं कसं जोडणार निराकाराशी. ते म्हणतात नातं जुळतं, ती साकार देखील आहे, साकाराशी नातं जुळतं की नाही. आता स्वामींना देवीचं दर्शन झालं ठाकूरांच्या कृपेमुळे, आहे की नाही. आपल्याला नाही होणार, पण आपण मूर्तीचं दर्शन करू शकतो. म्हणून मंदिरं म्हणतात. भारतभर मंदिराचं बांधकाम चालू आहे, सगळं जगभर चालू, भारतभर चालू आहे. आज इथे दिसतं, उद्या तिथे दिसतं, परवा तिथे दिसतं. कशाला, कारण की लोक अजूनही आस्था आहे, की नाही. ते कितपत समजतं, किती भाव आहे हा भाग वेगळा, पण आहे मात्र कुठेतरी तो संस्कार आहे भारतीयांच्या मनामध्ये, हिंदूंच्या मनामध्ये तो संस्कार आहे, की नाही. सगळीकडे दिसत नाही, सर्व व्याप्त ब्रह्म दिसत नाही, तर मग इथं तरी बघा, एका माणसात बघा, 2 माणसात बघा, 10 माणसात बघा, हळूहळू नुसतं त्यांनीसुद्धा ते पिचाती, किंवा ते 4थ्या अध्यायात जे आहे की तुमचं जीवन दिव्य आहे, देवाचं जन्म दिव्य, जन्म कर्म दिव्य आहे, त्याची लीला दिव्य आहे. तुम्ही जर नीट जाणलं, ते नुसतं जाणलं बघा, जानाती म्हटलं आहे तत्वतः, नीट जाणलं. ते हेही म्हटलं नाही की तुम्ही अनुभवलं तर फारच छान आहे. जन्म कर्मचे यो वेत्ती तत्वतः, वेत्ती म्हणजे जाणणं, आहे की नाही. नुसतं जाणतो आहे आणि त्याचा परिणाम किती अद्भुत आहे बघा. मला 9वा श्लोक आहे 4थ्या अध्यायाचा, की जानाति तत्वतः, ते सुद्धा काय जातात, पलीकडे जातात. कशाच्या, मृत्यूच्या पलीकडे जातात. ते सुद्धा, त्यांचासुद्धा उद्धार होतो.
त्यक्त्वा देहम म्हणजे देह गेल्यानंतर त्याला म्हणतो आपण विदेहमुक्ती. म्हणजे प्राणत्याग झाल्यानंतर, शरीर त्याग झाल्यानंतर, त्यक्त्वा म्हणजे देह जाताना या अर्थाने. याचा उल्लेख दुसऱ्या अध्यायामध्ये आहे की नाही, की शेवटी अंतकालेपी म्हटलं. अंतकाल म्हणजे शेवट. अंतकाल म्हणजे शेवटचा वयाचा शेवटची अवस्था आहे की नाही, असे उल्लेख येतात. कारण हे शास्त्रच आहे, पण त्याला काय करणार, शास्त्रच आहे. मरणकालेपी म्हणतात आहेत 7व्या अध्यायामध्ये. अंतकालेपी त्यक्त्वा देहम पुनर्, मग त्यक्त्वा देहम झालं काय होणार आहे, हा देह त्यागला, याचा त्याग झाला, हा देह आता काही नाही आहे. आणि हा वेगळा विषय आहे, पण एकच देह पुन्हा मिळत नसतो असा नियम आहे. तोच देह तुम्हाला पुन्हा मिळणार नाही, दुसरा मिळणार. म्हणजे ब्रह्मामध्ये इतकी व्हेरायटी आहे बघा. पंखे सगळे एकच प्रकारचे आहेत, कारण ते माणसाने निर्मिलेले आहेत ते की नाही. माणूस जन्मतो एक करतो आणि त्याचे सगळे प्रोटोटाईप असतं, सगळे असंख्य निर्माण करतो. पण देवाची अशी गोष्ट नाही. प्रत्येक जीन्स, प्रत्येक बिलियन्स ऑफ सेल्स आर इन अवर बॉडी, ते प्रत्येक सेल वेगवेगळं आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे, त्याची आकृती वेगळी आहे, त्याचं चलनवलन वेगळं आहे, सगळंच वेगळं आहे. प्रत्येक किती कमाल असेल बघा. त्यक्त्वा देहम, देह पुन्हा झाल्यानंतर तोच देह मिळत नसतो नाही, पुनर्जन्म होतो. पण देह नाही तोच मिळत आहे. पुनर्जन्म म्हणजे पुन्हा जन्म होतो, म्हणजे पुनर्जन्म संधी आहे ती. पुन्हा जन्म म्हणून पुनर्जन्म म्हणतो, संधी म्हणून पुनर्जन्म होतो, पण तोच देह मिळत नाही आहे की नाही. न येते आहे की नाही, हाही मिळणार नाही कोणताच. पुनर्जन्म संपला म्हणजे तुम्ही ज्ञानी झाले. म्हणजे काय झालं, तुम्ही विश्वात्मा झाले. हे विश्वाची माझी गरज असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुम्ही विश्वमय झाले, तुम्ही समुद्र झाले. तुमचं अस्तित्व लाटापुरतं मर्यादित होतं, एका लाटेपुरतं मर्यादित होतं, छोटी मोठी लाट. आता तुम्ही लाट नाही राहिले, समुद्र झाले. आता खरं म्हणजे लाटेत समुद्रात काही फरक नाही. लाट म्हणजे आपण समुद्रच म्हणतो, हा समुद्र दिसतोच म्हणतो, कारण ते लाट नाही बघा म्हणतो आपण. हे बघा मोठी लाट आहे, छोटी लाट आहे अशी म्हणतो. पावसाळ्यामध्ये मोठ्या मोठ्या लाटा उठतात. मुंबईला तुम्ही गेलात तर बघाल इतक्या उंच होतं, त्या पाणी याच्यावर येतं, त्या रस्त्यावर येतं, त्या डबल डेकरच्या वरती जातं पाण्याचं, लाटीचा तो झोत आहे, तो लाटेचा जो दणका आहे तो तिथे जाऊन बसतो आहे की नाही. पण शेवटी काय ते लाटच असते, पण शेवटी काय ते समुद्रच असते. आता तुम्ही लाट बघता, लाटेचा परिणाम बघता, पण त्यावेळी ते समुद्रापासून कोणत्याही प्रकारे त्याला समुद्र म्हणता, पण लाट म्हणतो, कारण त्याचा परिणाम आपला जाणवतो म्हणून. पण आहे तो समुद्रच. तुम्ही विश्वमय आहात की नाही. तुम्ही ह्या शरीरामध्ये बद्ध नाही. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न येती म्हणजे संपलं, त्याला मिळत नाही, तो ज्ञानी झाला की नाही. तेवढंच काय आहे त्याच्या पुढे, ते इथं संपतं खरं, म्हणजे इथं काही सांगण्याच्या पुढे नाही. पण गीता तिथे सांगण्यात ते म्हणतात पुनर्जन्म न येती माम येती, तो मला प्राप्त होतो. नाही तर आपण सामान्य लोक आपल्या गोष्टी कळत नाही, तात्विक गोष्टी कळत नाही. ते आपण पुनर्जन्म संपलं म्हणजे आपण गेलो कुठं, आपलं झालं काय, आपलं झालं काय हा प्रश्न येतोच. म्हणजे आपण आपलं अस्तित्व सोडून न सोडता आपण समजण्याचा प्रयत्न करतो. लाटमध्ये मला लाट राहायचं आहे, पण मला समुद्र समजून घ्यायचं आहे. अरे तू समुद्र आहे ना, त्याला ते मान्य नाही आहे. माझं लाट म्हणून, माझा बिंदू म्हणून माझं अस्तित्व पाहिजे, आणि मग मी समुद्राचा विचार करेन. ते चुकीचं आहे की नाही. लाट म्हणून कोणते अस्तित्व नसतं, ते असतं समुद्रात म्हणून नसतं. त्याच्यामुळे वेगळं अस्तित्व कधीच नसतं. ते ब्रह्म, प्रत्येक वस्तू, ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. स्वामीजी म्हणतात प्रत्येक जीव म्हणजे तुम्ही, आम्ही, हा जीव आहे, भूतात्मा. प्रत्येक जीव हा ब्रह्म आहे, अव्यक्त आहे, पण तो व्यक्त नाही आहे. पोटेन्शियल म्हटलं आहे की नाही. तोच झाल्यानंतर तो व्यक्त होईल आहे. म्हणजे काय व्यक्त होईल, म्हणजे तुम्ही विश्वमय व्हाल आणि ब्रह्ममय व्हाल. त्याला गीतेमध्ये ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे. एषा ब्राह्मी स्थिती प्राप्त नैनाम प्राप्य विमुह्यती. ही ब्राह्मी स्थिती झाल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर माणसाला मोह होत नाही. काय मी आणि माझं, मी एवढं छोटंसंच विश्वामध्ये आपण घेऊन बसतो. चिमणीचं घरटं एवढंच असतं बघा. आपलं वाटतं काय आतमध्ये काही व्यवस्था एवढ्यात काय असणार की नाही. कबूतर पडते कुठेतरी एखाद्या खोपटीत बसतं, थोडं काहीतरी आतमध्ये काय असणार, एवढी छोटीशी जागा आहे ती. त्या खोपटामध्ये काय असणार, छोटंसं ते घर असतं ते चिमणीचं किंवा पक्ष्यांचं ते
बया वगैरे बांधते घर ती आहे की छान छान बांधतात घरं त्याचे आहे की नाही. आपलं आत काय असणार, आत 2-4 अंडे ठेवण्यासाठी जागा असणार, आणखी काय असणार, 2-4 पिलं तर बसू शकणार आहे की नाही. पण त्यासाठी ते सगळंच काही असतं, सगळं काही त्याच्यात त्याचा जीव सामावला असतो की नाही. कारण काही इतक्या छोट्याशा अल्प ठिकाणी नाल्पे सुखमस्ती तुम्ही विश्वमय आहात आहे की नाही. स्वामींनी छान म्हटलं, स्वामी विवेकानंदांनी, एकामध्ये माणसामध्ये इतकं जर सुख असेल, इतकं जर फुलफिलमेंट असेल, तर आपण जर विश्वमय झालो तर किती फुलफिलमेंट असाल तुम्ही करा. तर कृतकृत्यता म्हटलं आहे, गीता म्हणतात ते आहे की नाही. कृतकृत्य भवती म्हटलं आहे. पण आपल्याला ते काही केलं काही पटत नाही ते आहे की नाही. पण पटत नाही म्हणजे पटणार नाही, कधीच पटणार नाही असं नाही आहे की नाही. ते पटेल याचा प्रयत्न कधीच सोडत नाही, सोडला जात नाही. सतत तुम्हाला सांगताना एक दिवस येते की आपल्याला पटायला लागतं आहे की नाही. कोणती गोष्ट पटण्यासाठी संस्कार पाहिजे असतात ना. काही लोकांना पटकन समजेल, काही लोकांना माझं बॅक बेंचर्स म्हणतोच आपण आहे की नाही. वर्गात 40 मुलं बसले, 50 बसले, 100 बसले, सगळे एका प्रकारे नसतात. त्याला फ्रंट बेंचर्स म्हणतात, त्यांना पटकन कळतं. कारण ते फ्रंट बेंच, कोणी कुठे बसावून कुठे बसावून हा प्रश्न नाही आहे. पण साधारणतः असं होतं की खूप चतुर हुशार मुलं असतात, स्मार्ट असतात, ते समोर बसतात आहे की नाही. का कारण म्हणजे त्यांनी मागे बसायला पाहिजे आहे की नाही. जे बॅक बेंचर्स त्यांनी समोर बसायला पाहिजे, कारण त्यांना समजणं जास्त आवश्यक आहे. पण समजत नाही म्हणून ते मागे बसतात आहे की नाही. आम्हाला जास्त आधी मागचा बेंच उघडतात ते, म्हणजे बघा तुम्ही वर्गात बघता आधी मागचा बेंचमध्ये आधी ते रिझर्व करतात मागच्या बेंचवर आपल्याला. आणि जे खूप हुशार असतात ते समोरच्या बेंचवर रिझर्व करतात, आम्ही इथे बसणार, कारण ते वर्षभर तिथंच बसायचं असतं ना आहे की नाही. असं का आहे की नाही. कारण ते संस्कार असतात. ते संस्कार असल्यामुळे ते समोरची जागा पटकावतात. आपल्याला समजते, आणखी समजून घ्यायला पाहिजे. आणि मागच्या सामान समजत नाही म्हणजे बघूया वर्ष काढून घेऊ कसं तरी आहे की नाही. असे असतात. आणि मध्ये मग बाकीचे मुलं असतात. म्हणजे प्रत्येक मुलगा वेगवेगळा असतो, प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे असतात. मग प्रत्येकासाठी ते शिक्षक एकच असतात, खडू एकच आहे, डस्टर एकच आहे, फळा एकच आहे, पुस्तक एकच आहे, सगळं एकच आहे, क्लासरूम एकच आहे, बेंचेस सगळंच आहे. परंतु विद्यार्थी मात्र एक नाही आहे की नाही. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळा आहे की नाही. म्हणून इथे म्हणतात मग प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे मार्ग पाहिजे, वेगवेगळे शिक्षण पाहिजे, वेगळं पाहिजे, वेगवेगळे उपाय पाहिजे. त्याचं वैशिष्ट्य गीता आहे. गीतेमध्ये वेगवेगळे उपाय आहेत की नाही. आणि म्हणून ते म्हणतात भक्तिभावाच्या साह्याने तिच्या त्या निरुपम लावण्याचं दर्शन होऊ शकतं. नाना रूपांनी ती दर्शन देते. आणि मग इथे हे पण सांगितलं दर्शन कसं त्यांनी स्वतः बघितलं. काल म्हणजे अगदी कालच आईला बघितलं, भगवा अंगरखा घातलेला, काठ शिवलेले नाहीत, माझ्याशी बोलते आहे. बघा प्रत्यक्ष दर्शन सांगते. आता ते आपल्याला माहीत नाही, ते म्हणतात मग आपला विश्वास ठेवावा लागेल ना, सोडून द्या आहे की नाही. आपला दुसरा मार्ग नाही, ठेवा का नका ठेवू. आणखी एके दिवशी मुसलमान मुलीचं रूप धरून माझ्याजवळ आली होती. कपाळावर टिळा, अगदी उघडी नागडी, 6-7 वर्षाची पोर माझ्या मागं फिरू लागली आणि थट्टा करू लागली, लहान मुलासारखे. जसं प्रपंचात होतं अगदी तसंच बघा, काही फरक नाही आहे. ऋतुजा घरी राहत असताना चैतन्य महाप्रभूंचं दर्शन झालं. काळ्या किनारीचं धोतर नेसलेली त्यांची मूर्ती दिसली. हलदारी म्हणे मी त्यांचा चुलत भाऊ. भगवान भाव अभावाच्या अतीत. मी जाऊन आईला म्हणालो, आई हलदारी तर असं म्हणतो आहे. मग मी पाहिलेली तुझी रूपबिप सारी खोटीच हत्तर. तेव्हा रतीच्या आईच्या वेशात, रती म्हणजे त्यांची काही ती ओळखीची बाई होती, मज्जळ येऊन म्हणाली, तू भावातच राहा. मी तेच घेऊन हलदारीला सांगितलं आहे की नाही. भक्तीचा अवलंब करून राहीन. तुमचं काय मत आहे की नाही. तिथे भक्ती होते. भक्ती म्हणजे काय, तुमची असहाय्यता की नाही. ती जेव्हा स्पष्ट होते, काहीच होत नाही, मग तुमची असहाय्यताच तुमचं काय होतं, एक टूल बनतं, साधन बनतं. पण ती खरी असहायता असली पाहिजे. छोट्या बाळाची जशी असहायता असते, त्याला काहीच सहाय्य न, त्याला स्वतःला काहीच मदत करता येत नाही. तो प्रत्येक आईचं उलझडे बघतो आहे की नाही. त्याला माहिती आहे आई सगळं करेल माझं आहे की नाही. जसं दारावरचा भिकारी असतो, त्याला माहिती आहे मी पूर्णपणे असहाय्य आहे. कोणी मला भीक दिली तर मी जगणार, नाही तर मरणार. मग तो असा आहे. तशी शरणागती जर असेल तर मग नक्कीच त्याला काय करतो, मग तो काय, मग ते आपले संत आहे ना त्यांना दर्शन पण देतो. आणि बाकीचे असेच राहून जातात मागे आहे की नाही. कारण त्याचं असहायता म्हणजे व्यवहारातली असहायता नाही आहे, ती काही शरणागती आहे की नाही. खरी शरणागती आहे. आपलं अहंकार सोडणं म्हणजे शरणागती.
म्हणून जितका आपल्या मीपणाचा त्याग करेल, तो भ्रांत मी आहे, खरा मी नाही आहे, पण तो आपल्याला भ्रांत मीला, खोट्या मीला आपण काय करून धरून बसलेलो आहोत. पुढच्या रविवारी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपादितविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.